श्री गजानन विजय अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदर कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जण, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवधी भस्म होती. कापुसाचा पाड किती, अग्निपुढे दयाघना. म्हणून आदरे वंदना करी तसे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्मरचना दासगणूच्या मुखाणी. मी अज्ञान मंदमती, परी तू वास केल्या चित्ती. कार्य माझे होईल हे आता आदी माया सरस्वती. जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवरांची ध्येयमूर्ती. ब्रह्मकुमारी शारदा, त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे आजान, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची आगाध थोरी, पांगळाही चढे गिरी. मुखासभे माझारी देई व्याख्यान असखलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणाना आल्या मला. साह्य दासगणूला ग्रंथ रचनेस करिया. आता हे पुराणपुरुषा पांडुरंगा पंढरीशा. सच्चिदानंदा रमेशा पाहि मम दीनबंधू. तू सार्वसाक्षी जगद्धारा, तू व्यापक चराचर. करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू. जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण. सगुण आणि निर्गुण तूच की रे मायबापा. ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कळे निगमागमा. तेथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली. गोपतेही बनविली, यमुना तीरी गोकुळात. तुझी कृपा वाया जाण, नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अन्यन्य, तूच त्याते सहाय्य करशी. ऐसी संतांनी डांगोरा, तुझा पिटला रमावरा. म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया, सहाय्य करी पंढरीराया. माझी चित्ती बसवणिया, ग्रंथ कळसा नेईल हा. हे भवभवांतक भवानी वीरा, हे नीलकंठा गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा श्री. तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर. लोखंडासी भंगार परीस करून ठेवीतसे. तुझी कृपा हाच परीस, लोखंड मी दास. साह्य करी लेकरास, परते मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई. लेकरासाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवाया. माझ्या कुळाची कुलदेवता, कोल्हापूरवासिनी जगन्माता. तिच्या पदी ठेवितो माथा, मंगल व्हाव्या कारणे. हे दुर्गे तुळजा भवानी, हे अर्पणे अंबे मृडानी. ठेवी तुझ्या वरद पाणी, दासगणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया, पाव वेगी मसी सदया. गजानन चरित्र गाया, प्रसादा सह स्फूर्ती दे. आता शांडिल्यादी ऋषीश्वर, वशिष्ठ गौतम पराशर. ज्ञान नभी जो दिनकर, त्या शंकराचार्य नमन असो. आता अवघ्या संत महात्मा, नमन माझे सर्वथा. दासगणूच्या धरून हाता, ग्रंथ करावा लेखन. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर. हे भावभक्तीचे. आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वार्था. दासगणूच्या धरून हाता, ग्रंथ करावा लेखन. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर. हे भावाब्धीचे तारू थोर, त्या श्री रामदास नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था, वामनशास्त्री पुण्यवंता. दासगणूसी अभय होता, तुमचे असो द्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे. दासगणू मी तुमचे ताणे, कठोर मजविषयी होऊ नका. जी का खरी माया असते, तीच बोलाया वया शिकवते. तुमचे माझे असे नाते, माय लेखा परी हो. लेखणी काढी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर. ती निमित्ता कारण साचार, लेखणी रूपी कार्याला. दासगणू लेखणी येथ, तुम्ही धारण करा ती अवघे संत. ग्रंथ रचना रसभरीत, हीच आहे प्रार्थना.
आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण, करोनिया एकाग्रमण, निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर, दाते मोक्षपदांचे. संत हेच सन्नतीची मूर्ती होय प्रत्यक्षाची, संत भव्य कल्याणाची पेट आहे विबुध. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश, आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वांचे वाटाडे, संत हेची रोकडे, अमोघ ज्ञानाचे ते गोडे, भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्याचा हेत, त्याचा ऋणी रुक्मिणीकांत. आता मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. भारतखंड माझारी, संत झाले बहुतापरी, हीन पर्वणी आली खरी, अवतार देशाकारणे. जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून, कोणत्या सुखाची ही वाण, येथे न पडली आजवरी. याचे हेच कारण, या भूमीस संत चरण, अनादिकालापासून लागत आले आहेत की. नारद, ध्रुव, कयाधू कुमार, उद्धव, सुदामा, सुभद्रावर, महाबली, अंजनी कुमार, अजातशत्रू, धर्मराजा, शंकराचार्य जगद्गुरु, जे पदणताचे कल्पतरू, जे अध्यात्मविद्येचे मेरू, याच देशी झाले हो. मध्व वल्लभ रामानुज यांच्या ऋणी अधोक्षज, ज्याने धर्माची राखिली लाज, निज सामर्थ्य दावूनिया. नरसिंहमेहता तुलसीदास, कबीर कमाल सूरदास, गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठेवरी. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीस पार नाही, जिच्यासाठी शेषशायी प्राशिता झाला विषाते. गोरख मच्छिंद्र जलंधर, जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसागर ग्रंथ असे लिलेचा. ज्याने नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती, ते नामा नरहरी सन्मती, जनी कानो संत सखो. चोखा सावता कुर्मदास, दामाजी पंत पुण्यपुरुष, ज्यांच्या कारणे वेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन, बोधला निपट निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतीनी. म्हणून त्यांची नावे येत, जी न साकल्ये आता देत, मी न साकल्ये आता देत. नुसते सांगतो वाचा ग्रंथ, भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले, त्या त्या संता मी गायले, ग्रंथ असती 3 केले, ते पहा म्हणजे कळेल की. त्या संताच्या तोडीचा, संत गजानन साचा, या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विभुद हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका चांग, मम सुदैवे आला योग, हे चरित्र रचण्याचा. तो प्रथमांकात मी पहिला, अकोटा सानिध्य संत भला, तोच मागे राहिला, त्याचे ऐका कारण. माळा अर्धी ओवितो मग, मेरू मणी जोडितो, तीच आजी झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची. शेगावे नामे वराडात, ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात, व्यापार चाले जेथे मोठा. लहान ग्राम साचार, परिवैभव त्यांचे महाथोर, ज्याचे नाव अजरामर, झाले साधूमुळे जगत्रयी. त्या शेगावी सरोवरी भले, गजानन कमल उदया आले, जे सौरभे वेधिले झाले त्या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खणीचा हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने विनितो मी. ते आता अवधरा, गजानन चरणी प्रेमधरा, येणे तुमचा उद्धार खरा, होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघ थोर, तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्ररूपी वर्षता नीर, अचाल वाटे निसंशय. शेगावाचे पैरवासी, परमभाग्याचे निश्चयसी, म्हणून लाधले तयासी, गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य, तेव्हाच लाभती संत चरण, संत श्रेष्ठ देवाहून
ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्र येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझ्या मनी होत होता गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता सांगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संताचे धोरण न कळे कोणा लागोण, महापुरुष गजानन आधुनिक संत चूडामणी. या महापुरुषाचा ठावठिकाणा कोणाचा, वा पत्ता त्यांच्या जातीचा, इतिहास द्रष्ट्या न लागे की. जेवी ब्राह्मणा ठावठिकाण न कळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याच्या कारणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्यांचे पाहून ज्ञाते तल्लीन होते की. तेथ त्या हिऱ्याची खाण आहे कोणाची, हे विचारणी आणण्याची गरज मुळी नसते. ऐन तारुण्य भारिती गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 तरी माघ वद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणते जन, श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहून त्या दिवशी आले हे. परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थानी. जगाचा करण्या उद्धार, गजानन रूपे अवतार, धरून आले महीवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्माला उकिरड्यात, कानिफा गजकर्णात, चांगदेव नारायण डोहात, योनी वाचून प्रकटले. तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी, गजाननासी अंगेसारी होती योगाची अवगत. हे त्याच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हाला गुण, योगांचे अगाध महिमान त्यांची सरीन एकोणा. शेगावी माघ मासी वद्य सप्तमी ज्या दिवशी, हा उदय पावला ज्ञानेराशी, पदणताते तारावया. त्यावेळीची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन, पातूरकरांचा वंशज जाण, शाखा ज्याची माध्यादीन, मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋषी शांती होती साची, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्यांचे घरा. उष्ट्या पत्रवाळी रस्त्यावर टाकीला होता साचार, घराची या समोर ते देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्धियोगी बैसले होते त्या जागी, एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कपड्याची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे, पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात, जी होती तयांची स्वकृत, कुंभाराच्या भट्टीप्रत, जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी, मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत, प्राचीच्या वलरविवित, वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला आपवर, आवड निवड साचार राहिली न जवळी जयांच्या. ती समर्थांची स्वारी बैसोनिया रस्त्यावरी, शोधन पत्रवाळीचे करी केवळ निजलिलेने. शीत पडल्या दृष्टीप्रत, ते मुखे उचलून घालत, हे करण्याचा हाच हेत, अन्न परब्रह्म कळावया. का की गरजेन सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्मनिगुती, अन्नन्न ब्रह्मती ऐसी उक्ती, उपनिषदास ठाई असे. त्याची पटवायाचा खाण, शीते वेचती दया घन, त्याचा सामान्य जना लागून, भावात तो कळला नसे. बंकटलाल अगरवाल होता रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला आपला त्या स्नेहासह. दामोदरपंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणी, दोघे तो प्रकार पाहुणे आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाप्रत बोलू लागले. ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अण्णार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता
देवी दासही याते देता, काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक, लावीना सुज्ञ परत देख. काही न चाले तर्क, कृतीवरुणी याच्या ह्या. बंकटलाल म्हणे पंतासी, ऐसेच उभे रस्त्यासी, आपण राहू यत्कृतीसी. आजमावया कारणे, खरे साधू पिशापरी. जगी वागती वरीवरी. ऐसी व्यासाची वैखरी, बोलली आहे भगवंतात. कृतेने हा दिसे वेडा, परी वाटे ज्ञानगाडा. हा विमल ज्ञानाचा हुडा, असावा की प्रत्यक्ष. की ऐसा परस्पर, करू लागले साचार. रत्न असता समोर, पारखी तोच जाणे त्या. पंते हजारो लोक गेली, परी न कोणी पाहिले. या दोघा वाचून भले, याचा विचार करा हो. हिरे गारा एका ठाई, मिसळल्या असती जगा ठाई. पारखी तो निवडून घेई, गार टाकूनी हिऱ्याते. प्रथमता तो पुढे झाला, बंकटलाल अगरवाला. गजाननासी विचारण्याला, विन यावे येणे रीती. ह्या पत्रवाळीच्या शोधना, काहो करिता कळेना. क्षुधा असेल आपणा, तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारले, परीनं उत्तर मिळाले. नुसते वरी पाहिले, उभय त्यांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळीदार. भव्य छाती दृष्टी थीर, भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला, ऐसा योगी पाहिला. मौनेच नमस्कार केला, चित्ती संतोष पावोनिया. देवीदास बुवासी, सांगू लागले प्रेमासी. तुम्ही पात्र वाढून वेगेसी, आणा एक बाहेर. देवीदासाने तैसे केले, पक्वान्नांनी भरलेले पात्र आणून ठेविले. द्वारासमोर स्वामीपुढे. ठेवलेल्या पत्रावरी, भोजना बैसली समर्थ स्वारी. चव न कशाची अंतरी, अणु मात्र उरली असे. अनुपब्रह्मरसाला, जो पिऊन तृप्त झाला. तो का मागतो गुळवण्याला, मिटक्या मारीत बैसेल. जो सार्वभौम नृपवर, झाला असे साचार. अशा नरासी जहागीर, मिळाल्यासी प्रेम नुपुजे. अवघी पक्वान्ने एक केली, आवड निवड नाही उरली. जठराग्नीची तृप्ती केली, 2 प्रहारच्या समयाला. बंकटलाल हे पाहून, पंतासी करी भाषण. ह्या वेडा म्हणलो आपण, ती निसंशय झाली चूक. सुभद्रेसाठी दार केला, अर्जुन ऐसाच वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला, करू लागला भलभलते. तैसाच हा ज्ञानजेठी, मुक्तिरूप सुभद्रेसाठी. वेड झाला कसवटी, याची का आता घेणे नको. धन्य आपुले शेगाव, दृष्टी पाहिला योगीराव. निरीच्छ हा जहागीर गाव, दिला हरीने जावया. दिला हरीने जयाला. सूर्य मध्यान्नी आला, भगुभूमीचा हा तप्त झाला. पाखरेसी ही आश्रयाला, जाऊन बैसली वृक्षावरी. ऐशा भर उन्हात, हा बैसला आनंदात. हा ब्रह्माची होय साक्षात, भय न कशाचे उरले या. हा जेवे इथेच पाणी, तुंब्यामध्ये नाही पाणी. ते पंता या लागुनी, आपण देऊन आणून. पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर. मर्जी असल्या हा चाकर, पाणी दयास तयार असे. ऐसे शब्द ऐकले, समर्थांनी हास्य केले. उभयतासी पाहून वदले, ते एका सांगतो तुम्हा. गरज असेल जरी, तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदातरी, ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ, नाही उरला यत्किंचित. परी जगव्यवहार सत्य, आचरिला पाहिजे. अन्न भक्षिले देहाणी, म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुराणी, अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी, गरज असल्या तुम्हासाची. तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता, आपुले आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर, घरात गेले साचार. तो तिकडे काय प्रकार घडला तो ऐका. कुपाची या शेजारी, हाळ होती निर्धारी. जेथे जनावरी सारी, पीत होती पाण्याला. तेथे जाऊन पाणी प्याले, तृप्ततेची ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात.
हा हा ते गढूळ पाणी समर्थन लावी वदनी, ते जनावारा लागुनी योग्य आहे पावया. मी हे पहा आणिले नीर, गोड निर्मळ थंडगार, वासित केले साचार, वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता